तर नमस्कार मित्रांनो, मी सुलक्षणा म्हात्रे. आज आपण घरच्या घरी एक साधी सोपी आणि झटपट बनणारी चण्याची भाजी आपण बनवणार आहोत. तर इकडे बघा, मी चणे 100 ते 150 ग्राम असे चणे मस्तपैकी धुवून पाण्यात धुवून भिजत ठेवले. याला कमसे कम 7 ते 8 तासात भिजत ठेवले. आता ते भिजून झालेले. तर ह्याच्यासाठी आपण घेतलेलं साहित्य बघा, इथे 2 कांदे, एक बटाटा घेतलेला आहे, एक टोमॅटो, कढीपत्त्याची एक चांगली घेतलेली आहे, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच अद्रक, आणि इथे घेतले कोथिंबीर. तर सर्वप्रथम आपण हे चणे धुवून घेऊया आणि कुकरला 5 ते 6 शिट्या वाजवायच्या. याच्यामध्ये सोड्याचा वापर तुम्ही करू शकता, पण मी करणार नाही आहे, कारण सोड्याने ह्या भाजीला अजून त्रास होऊ शकतो आपल्या पोटाला खाल्ल्याने. तर मी याच्यामध्ये सोडा न वापरता 5 ते 6 शिटी वाजून घेणार आहे. चला आपण हे ना कुकरला शिटी वाजून घेऊ. आता हे चणे कुकरमध्ये टाकले आणि बघा, हे मीठ आवडीनुसार आपण आधीच टाकायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चणे आपले भिजतील एवढंच पाणी टाकायचं आहे. बघा, चणे भिजले एवढंच पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही. आणि आता ही कुकरला आपण शिटी लावली आहे आणि या बाजूला आपण गॅसवरती टोप ठेवले. त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच तेल टाकलं. तर हा मी माझ्या अंदाजाने 2 चम्मच टाकलेला आहे. आणि तिकडे आपण ह्याचा कांदा कापून टाकला. हा तुम्ही बघतच असाल की हा टोप घेतला, त्याच्यात तेल टाकलं 2 चम्मच आणि कांदा आणि कढीपत्ता शिजायला ठेवला. एक 5 मिनिटं याच्यावर झाकण ठेवून आपण शिजायला ठेवलं. 5 मिनिटं आपले झाले. कांद्याला बघूया शिजलंय. आता यामध्येच आपण ही बटाटे आहे, जी मी एक बटाटा कापून घेतलाय, ते याच्यात टाकते. आपण कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकतो, पण कुकरची बटाट्याची शिजलेली टेस्ट आणि या मसाल्यात शिजलेली टेस्ट वेगळी असते, म्हणून मी कांद्यामध्येच बटाटा टाकलेला आहे. पुन्हा एक 5 मिनिटं आपण यांना वाफ देऊया. इथे बघा, आपण घेतले लसूण, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर, याची मिक्सरला आपण पेस्ट करून घेऊया तोपर्यंत. तर बघा, ही अशी जाडसर आपण पेस्ट करून घेतलेली आहे. आणि इकडे आता हा टोपातला आपला कांदा मस्तपैकी शिजला. याच्यातला थोडा कांदा आपण असं काढून तेल निथळून या मसाल्यामध्ये टाकू. फक्त कांदा घ्यायचा आहे, कढीपत्ता वगैरे घ्यायचा नाही. आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. तिथे आपण बघा कांदा टाकून पण एकदा मिक्सर फिरवून घेतलेला आहे. आता या बाजूला आपले चणे शिजलेले आहेत कुकरमध्ये. तर ते चणे मी थोडे वाटीमध्ये बघा 1 चम्मच असे, म्हणजे 1 वाटीवर घेतलेले, हे ते 1 चम्मच आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी टाकलंय. आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला, तरी ते आपण मिक्सरला वाटून घेतले. असंच एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही, असं मीडियम झरभरीत, म्हणजे भरभरीत असं दळून घेतलं. आता इकडे आपला हा कांदा बहुतेक शिजलाय. त्याच्यात आपण हे बघा, मी एक टोमॅटो घेतला होता, तो मोठे मोठे तुकडे करून कापलेला आहे. तर तुम्हाला जर बारीक करून टाकायचं असेल तर तुम्ही बारीक करून टाकू शकता. आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया. तिथे मिक्स केलं आहे. आणि बघा, तुम्ही म्हणा ते वरून बटाटा टाकला, शिजला की नाही. तर हा बटाटा बघा, याच्यात कालता घातल्या दिसतोय की हा बटाटा आपला शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. बघा, आता आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहे. तिथे 1 चम्मच मी आगरी मसाला घेतला, अजून थोडंसं म्हणजे एक अर्धा, म्हणजे असा 1.5 चम्मच आगरी मसाला, आणि 1/2 चम्मच आपला लाल काश्मीरी पावडर,
अर्धा चम्मच ही हळद घेतलेली आहे, आणि अर्धा चम्मच बघा गरम मसाला घेतलाय। जो गरम मसाला मी घरी बनवलेला आहे, याची रेसिपी मी तुम्हाला दाखवेनच की हा गरम मसाला कुठल्याही भाजीमध्ये मच्छीमध्ये टाकला तरी त्याची चव एकदम सुपर आणि छान येते। आता हा सगळा मसाला आपण पहिलीने मिक्स करून घेऊया। इथे बघा मसाला आपण मिक्स करून घेतलाय। आता हे जे मिक्सरला जे वाटण आपण करून घेतलंय ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, आणि थोडं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ। हाच मसाला आता पुन्हा एकदा आपण पळीने मिक्स करून घेऊ। आणि हे मिक्सरचं भांडं आहे, त्याच्यातलं ते पाणी आपण टाकलंय ते सुद्धा आपण ह्याच्यात केलेलं ते आपण सगळं ह्याच्यामध्ये ऍड करूया। त्याला एकदा वाफ देऊया आणि मग आपण याच्यामध्ये चणे टाकणार। इथे बघा मी झाकण ठेवलेलं आहे, एक 5 मिनिटं वाफ देऊया आणि मग आपण चणे याच्यामध्ये सोडूया। तर इथे बघा 5 मिनिटं झाली आहेत आणि मस्त असा उकाळा आला मसाल्यामध्ये। चणे शिजले, आता आपण हे चणे याच्यामध्ये सोडूया। भाजीला 2-3 उकाळी येईपर्यंत आपण याला झाकण लावून शिजू देऊ। ते बघा आता 2 ते 3 उकाळे आपले मस्त निघाले, भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे। मी थोडी मीडियमच ठेवली आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण। तुम्हाला याच्यापेक्षा घट्ट करायचे असेल तर ह्याच्यातलं भाजीतलं पाणी अजून आटवून ठेवू शकता। हे आता भाताबरोबर चपाती बरोबर, तुम्हाला जर भात आणि चपाती जर मिळत नाही खायला तर तुम्ही ही पावाबरोबर सुद्धा खाऊ शकता। आता ही भाजी मी तर तुम्ही बघू शकता, आपली ही चण्याची भाजी घरी साध्या सोप्या पद्धतीत एकदम सरस बनलेली। अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा की ह्या भाजीची चव चिकन आणि मटन याला फेल करेल अशी जी चव आहे। तर चला खाऊन बघूया। ही बघा ही जी भाजी आहे जी आपण बनवली आहे छोलेची, बघू शकता तर एवढी छान आणि सुंदर अशी बनली। तर मी तुम्हाला खाऊन दाखवते। एक नंबर, एकदम ऑसम। तुम्ही ह्याच्याबरोबर ह्या भाजीबरोबर तुम्ही पावाबरोबर खा, चपाती बरोबर खा, भाकरी बरोबर खा आणि भाताबरोबर जरी खाली तर एकदम ऑसम। अशा प्रकारे नक्की बनवा आणि कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी लागते। आपल्या परिवाराला सांगा, शेअर करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की